पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। घाबरवलंस ना मला. घाबरवलंस तर तू मला सरळ रूमच्या बाहेर हाकलवून दिलं होतंस. आलास की परत. मग काय रात्रभर बाहेर राहणार आणि काय आयुष्यभर एकमेकांपासून वेगळं राहायचं? नवीन दिवस आहे, नवीन सुरुवात करायला नको? नको. अजूनही मूड ओके झालेला दिसत नाहीये. मी काहीतरी गंमत केली तर मूड ओके होईल का? होऊ शकतो. होऊ शकतो म्हणजे अजून नक्की नाही. नक्की नाहीये. काय लिहितोस? काय नाही. बघू. मी नाही. मला ऐक ऐक मला दे. ऐक ना. या मुलीचा मूड लगेच खराब होतो. मूड ठीक करू शकणाऱ्या गोष्टी. पट्या असं कोण लिहितं? मी मी राग गेलाय बहुतेक. तुला कसं कळलं? पट्या म्हणालीस ना. येतो का मावशी? हा घरातली किडा. ए सचिन थांब. घरातली किडापिडा बाहेर जाओ. माझ्या नवऱ्याला सद्बुद्धी दे. अगं इकडे करते काय आहे? अरे तुझ्यासाठी आणि घरासाठीच करते ना मी. घरासाठी हा म्हणजे असं दुबलावलं ना की घरात जी नकारात्मक शक्ती असते ना ती बाहेर फेकली जाते. म्हणून मग आधी स्वतःच्या तोंडावर मारते. माझ्या मनात काही वाईट नाही, कळलं ना? ज्याच्या मनात वाईट आहे त्याच्या मनात वाईट येऊ नये म्हणून मी धूप लावते. मग आपल्या घरात इतर कुणाच्या मनात वाईट विचार येत आहेत? नाही नाही तसे काही वाईट विचार येत नाहीयेत कोणाच्या मनात, पण आपलं लावून ठेवला की यायलाच नको ना वाईट विचार. इकडे कर ग. माझ्या नवऱ्याला सद्बुद्धी दे. ए सचिन ऐक ना. ऑफिसला चाललायस? अच्छा. नाही चांगलंय चांगलंय. जा ऑफिसला जा, मस्त पैसे कमव, मेहनत कर. एक विचारू का? काय? नोकरी सोडायचं वगैरे तुझं नाही म्हणजे
तुझ्या मनात नाहीये ना नोकरी सोडायचं वगैरे? बरी आहेस ना? का सोडेन मी नोकरी? नाही अरे 2 वेळा सोडलीस ना तू नोकरी, म्हणून मला भीती वाटली की काय बाबा आता पुन्हा तू नोकरी सोडतोयस की काय. तू सोडणार? नाही ग. नक्की नाही ना सोड? विचारते मी, नक्की नाही ना सोडणार? नाही. चांगले देव पावला म्हणायचं. मी डबा आणते. थांब. वल्ली, काय डबा आणू ना? तुझ्या मनात हा विचार कुठून आला की मी नोकरी सोडीन? नाही ते मला असंच मला वाटलं. असं वाटलं? असंच कोणीतरी काहीतरी सांगितलं असेल ना तुला. असं कसं वाटेल? नाही कोण सांगणार आहे? अरे मला असंच वाटलं म्हणून मी आपलं विचारलं की काय. तसं नाही. अगं हो, पण असं अचानक काही संबंध नसताना तुम्हाला नोकरी सोडण्याबद्दल कसं काय विचारलंस? नाही ते हा खरं तर म्हणजे काही संबंध नाहीये, पण ते नाही का त्या दिवशी मी अचानक तुला विचारलं की मला असं वाटतंय की आपल्याकडे खूप पैसे येणार आहेत, आपण खूप श्रीमंत होणार आहे, असं मी तुला म्हणाले ना. तसं अचानक मला आता भीती वाटली की कदाचित तू नोकरी सोडायचा निर्णय घेतोस की काय. आणि काय आम्ही बायका आमचं अख्खं आयुष्य संसाराभोवतीच असतं ना, घरच्यांभोवतीच असतं. त्याच्यामुळे मला अशी भीती वाटली म्हणून मी आपली शहानिशा करून घेतली. तुझं काय चाललंय वल्ली आजकाल? कधीही काही वाटतं तुला? अंदाजच येत नाही तुझा. अंदाज कशाला यायला हवा? काय माझं तुझ्यावर जे अतीव प्रेम आहे ना, त्याच्यामुळे तुला असं वाटलं असेल. जाऊ दे, चालायचंच आता. प्रेम आहेच, त्याला काय करणार. मी डबा करून नाही. हा, नाही तर उशीर होईल तुला. जा तू बॅग भर, मी आले. नील ये. मॅम थोडं बोलायचं होतं मला. काय रे इतकं टेन्शन मध्ये घास घ्या ती. बस ये तू बस. मी जरा पाणी आणतो तुला. नाही नको. काय झालं? मॅम मला आज सुट्टी हवी होती. एवढंच सांगायला तू इथपर्यंत आलास? हे तू फोनवर पण सांगू शकला असतास. नाही म्हणजे अचानक सुट्टी घेतोय ना, म्हणून आलो सांगायला. नक्की तेवढंच आहे की अजून काही? म्हणजे सगळं ओके आहे ना? गावाला सगळं ठीक आहे? आई नानाच आले तिकडे, म्हणून सुट्टी घेतोय. अरे वा, बऱ्याच दिवसांनी भेटतोस ना त्यांना. भेट, तुलाही बरं वाटेल. आणि मग माझ्याकडे पण घेऊन ये, म्हणजे माझीही भेट होईल. राधालाही बोलवून घेईन मी. ॲक्च्युली मॅम ते एका कामासाठी आलेत, त्याच्यामुळे त्यांना वेळ होईल की नाही माहिती नाही. ते माझ्या रूमवर पण येणार नाहीत, मीच जातोय त्यांना भेटायला. बरं, पण त्यांना नक्की सांग की मी आग्रहाने बोलवलंय. आणि बघ कसं जमतंय ते. तो म्हणजे आधी भेटतो आणि मग त्यांना जमत असेल तर मग कळवतो तुम्हाला. बरं, पण नक्की सांग हं. येऊ मी, उशीर होतोय. हो. काय झालं याला? आई नाना येत आहेत तरी आनंदी दिसत नाहीये. टेन्शन मध्ये काय हा? हॅलो मम्मा, नीलला फोन दे ना ग. अगं पण तो नाहीये इथे. असा कसा नाहीये? राधे, तू अशी बोलतेस जसं तो इथेच राहतो. तसं नाही ग मम्मा, पण तो रोज सकाळी येतो ना तुझ्याकडे. मला वाटलं तसा आला असेल. येऊन गेला अगं तो. काय झालं?
मी सकाळपासून फोन करते या मुलाला, साधा एक रिप्लाय पण नाही करते. अगं बाळा, आज सुट्टी घेतली आहे त्यांनी. त्याचे नाना आणि आई यायचे होते, तर बिझी असेल तो. आई शपथ, मला काही बोलला पण नाही हा. असं का विचित्र वागत असेल ग हा? अगं म्हटलं ना, बिझी असेल, करेल परत फोन, त्यात काय एवढं. पण मग तो बिझी असेल तर मग तसं मला फोन करून नाही का सांगतायत त्याला? राधे, रिलेशनशिपमध्ये थोडा पेशन्स सुद्धा ठेवायचा असतो, कळलं? सतत असं तलवार उपसून तयार राहायचं नसतं. रिलेशनशिप म्हटलं की मधनं अन्न भांडायचं पण असतं. तू आणि पट्या नाही का भांडत? बरं बाई, सॉरी. ओके, बाय. वातावरण बरंच तापलेलं दिसतंय. आज असं मस्त जेवण झालंय ना, एखादं छान पान खावंसं वाटतंय. मगही जोडी, ते खाल्लं की एकदम तृप्त होतं. आहा. खरं बोललात, पण नुसतं बोलू नका. आणा सगळ्यांसाठी पानं, ते आम्ही खाऊ. काय रे, खाणार ना सगळे? हो हो, खाणार खाणार. हो, मलाही आवडतं. मला काय सांगताय आणायला? बाहेर ऊन केवढं आहे, मी नाही जाणार. त्यात काय झालं? मस्त वॉक होईल ना तुमचा. नाही हो, बाहेर ऊन भरपूर आहे. या चिंतामणीला सांगा, तरुण पोरांना असली कामं सांगा. जा रे, घेऊन ये पान. खरंय, हे चिंतामणी, ह्या महिन्याची चहाची पार्टी सुद्धा राहिली आहे तुझी. तू स्पॉन्सर कर पान, तुझी ट्रीट. मला नाही जमणार. का रे, त्या गर्लफ्रेंडसाठी अजून झुरतोस की काय? नाही म्हटलं तिच्या दुःखात तुझा पार्टी करण्याचा मूड नसेल. तसं नाही हो, गर्लफ्रेंड आली परत, पण आता जरा वेगळा इश्यू झालाय. हे काय नवीन? अहो सर, इतका खर्च करते ना ती की काही विचारू नका. त्यामाने माझा पगार कमी हो, तिला हे कळतच नाही. मिडल क्लास मुलांनी श्रीमंत गर्लफ्रेंड्स कशा हँडल करायच्या देव जाणे. तेच तर सांगत होतो मी त्या दिवशी की 15 वर्ष झाली माझ्या लग्नाला. अरे एवढंच ना, तू सौरभ सरांशी बोल की, ते चांगला सल्ला देतील तुला. सिरियसली, अनामिका मॅमचे कपडे आणि परफ्युम्स एवढे रिच आणि मस्त असतात ना, नाही तर आपले साधे मिडल क्लास. अरे थांबलात का? गप्पा चालू राहू देत. आणि मिडल क्लास असण्यामध्ये वाईट काहीच नाही ना मॅडम. खरंच सांगा ना सर, तुम्ही कसं मॅनेज करता? अनामिका मॅम खूप खर्च करतात का हो? नाही रे, मी आलो. मला ना सरांनी जरा बोलवलं. अहो, तुम्ही लगेच मिडल क्लास काय म्हणालात? आणि मी मग अशी मस्करी करत होते, आणि हा वेडा लगेच सल्ला मागतोय. बावळट. ते असो, मी काही पाहिलं नाही, मी काही ऐकलं नाही. मी आपला जातो मस्त मगही पान आणायला. कम इन. सर, सर जरा बोलायचं होतं. बस. थँक्यू सर. बोला. सर, तुम्ही मध्ये सगळ्यांना एक मेल मार्क केली होती एका ट्रेनिंग प्रोग्रामची. हो, ती वेगळ्या वेगळ्या पोस्ट करता होती. आपल्या ऑफिसमधून सुद्धा 1-2 जणांनी केलंय अप्लाय. तर बघूया, त्यांचं ट्रेनिंग होईल, मग प्रमोशन होईल. पण तू हे सगळं का विचारतोयस? मला पण हवंय ते ट्रेनिंग सर. बहुतेक तू मेल नीट वाचलेली दिसत नाहीयेस. अरे, हे ट्रेनिंग आपल्या ऑफिसमध्ये नाही होणार आहे, मुंबई आणि बँगलोर ब्रांचमध्ये. अर्थात आपल्याकडे सुद्धा काही सेशन्स असतील, पण त्यासाठी शनिवार रविवार यावं लागेल ऑफिसला. मला माहिती आहे सर, पण मला करायचं आहे ते ट्रेनिंग. कारण ट्रेनिंग कंप्लीट झालं की प्रमोशन होईल, आणि प्रमोशन झालं की पॅकेज वाढेल. हो, पॅकेज वाढेलच, पण तू यात पडू नयेस असं मला वाटतं. का सर? अरे, आत्ता कुठे तुझा संसार सुरू झालाय पटवर्धन. मग अशा वेळेला मिस अनामिकांना वेळ द्यायचा की शनिवार रविवार ऑफिसला येत बसायचं? अर्थात एक बॉस म्हणून नाही, एक मित्र म्हणून हा सल्ला देतोय मी तुला. मला आत्ता जरा जास्त पैशांची गरज आहे सर. म्हणजे
प्रमोशन मिळालं, पगार वाढला तर मला फायदा होईल त्याचा. अरे पण तुझा पगार चांगला आहे की. असं मलाही वाटायचं सर, पण आता जाणवतंय की तसं नाही. म्हणजे जबाबदाऱ्या वाढल्याच. तुम्ही हक्काने मित्र म्हणालात म्हणून शेअर करतोय. पण मिस अनामिकांचं राहणीमान माझ्यापेक्षा वेगळेच. त्या माझ्या मनाने बऱ्या घरातनं आल्यात, त्यामुळे त्यांचे खर्च वेगळे आहेत, त्यांची लाईफस्टाईल वेगळी आहे. आणि आम्ही ठरवले ना सगळ्या जबाबदाऱ्या अर्ध्या अर्ध्या वाटून घ्यायच्या. मग आर्थिक जबाबदारी पण अर्धी अर्धी वाटून घ्यायला हवी ना सर. ते सगळं बरोबर आहे, पण मला एक सांग, तू जसा स्वतःला बदलायचा विचार करतोयस तसा त्या सुद्धा करत नसतील कशावरून? तेच मला नको आहे सर. म्हणजे त्यांनी त्यांच्या या सवयी बदलू नयेत या मताचा मी. कारण ती त्यांची सवय आहे ना सर, ती त्यांची लाईफस्टाईल आहे, होती पहिल्यापासून. त्यामुळे त्यांना जे करून आनंद मिळतो, त्यांना जसं राहून जगून बरं वाटतं त्यांनी तसंच राहावं असं मला वाटतं. ठीक आहे, तू विचार करतोस तो बरोबर असेलही, पण ह्या सगळ्या गोष्टींचा विचार मिस अनामिका करत असतील असं मला खरंच वाटत नाही. आणि तुम्ही एक आयडियल कपल आहात रे. किती छान समजून घेता तुम्ही एकमेकांना. आणि आर्थिक परिस्थितीमधली तफावत ही म्हणजे त्यांच्या दृष्टीने निदान दुय्यम गोष्ट असेल असं मला वाटतं. त्यामुळे त्याच्यावरून तुमच्यामध्ये काही कमी जास्ती होईल असं मला नाही वाटत. पण तरीसुद्धा तू परत एकदा विचार कर की खरंच तुला या ट्रेनिंग प्रोग्रामची गरज आहे का. माझा निर्णय झालाय सर. मला हवंय हे ट्रेनिंग. हा सर. हा पटवर्धन, झालं काम? हो सर, त्यांच्या ऑफिसच्या बाहेरच पडलोय. 15 मिनिटात पोहोचतो. एक चेंज आहे प्लॅनमध्ये. तू ऑफिसला येऊ नकोस, मुंबईला जायला निघ. सर बघ, मी तुला म्हणत होतो हे ट्रेनिंग वगैरे घेऊ नकोस. आता सगळं सोडून तुला मुंबईला जायला लागते? नाही नाही, काही हरकत नाही सर, जाईन ना मी. बघ बाबा, अरे नवीन नवीन संसार आहे तुझा, कशाला ही जबाबदारी गळ्यात घेतलीस? सर पण हे सगळं कोणासाठी करतोय? माझ्यासाठी आणि मिस अनामिकांसाठीच ना. त्यांना जेव्हा या प्रमोशनची बातमी कळेल, त्यांना हे सरप्राईज मिळेल, त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद येईल तो बघितला ना सर, ही सगळी धावपळ विसरायला होईल. छान छान, चांगलंय. ऑल द बेस्ट अँड कीप मी पोस्टेड. येस सर, मी लगेच निघतो सर. थँक्यू. ओके. दादा दादा साईडला घ्या, साईडला घ्या, साईडला घ्या. थांबा थांबा. हे घ्या. नील, कुठेस तू? मी जरा बाहेर आलोय, तुला नंतर करतो. नाही नाही नाही, नंतर वगैरे काही नाही. कुठेस ते आता सांग. मी महत्वाच्या कामासाठी आलोय. कसलं महत्वाचं काम आहे तुझं? काय चाललंय सांगतोयस का मला? तू सकाळपासून माझा फोन उचलत नाहीस, काय प्रॉब्लेम काय तुझा? ऐक ना, मी तुला करतो नंतर प्लीज. नाही, मी तुला 2 वेळा विचारते कुठे आहेस, काय करतोयस, तुम्हाला सांगणार आहेस का नाही? मी FC रोडला आहे. FC रोड?
मी तुला करतो, बाय. पट्ट्यानी डबा उघडला असणार. राधाचा फोन. बोल बाळा. मम्मा तू इकडे ये ना प्लीज आत्ता. काय झालं राधा, तू रडतीयस का? माझं डोकं फिरलंय मम्मा, नाही काही सुचत आहे आता. बाळा तू मला जरा सांगशील का काय झालंय? तू प्लीज इकडे ये ना प्लीज आत्ता. अगं बाळा तुला लागलंय का? स्कूटीवरून पडलीयस का तू? ठीक आहेस का? बाबा नाही, तसं काही नाही झालेलं. प्लीज आता ये ना इकडे, मला खूप एकटं वाटतंय. ओके ओके मी येते, पण कुठे यायचं राधा? लोकेशन पाठवते थांब. बरं ठीक आहे, पण तू आधी रडायची थांब, लगेच येते मी. ओके काय